महाराष्ट्र प्रदेश CSC VLE असोसिएशन अंतर्गत आज जुन्नर, शिरूर, आंबेगाव तालुक्यासाठी नव्याने नियुक्ती झालेल्या CSC VLE अध्यक्ष उपाध्यक्ष यांना आज शुक्रवार दिनांक 11 ला असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बनसोडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले। जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील हायस्पीड कॉम्प्युटर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। संघटनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश CSC VLE असोसिएशनच्या वतीने आमचा एकच उद्देश आहे, VLE आणि CSCचे अधिकारी या दोघांमध्ये सुसंवाद राखणे, नवीन योजना आलेल्या VLEपर्यंत पोहोचवणे, VLEमध्ये उत्पन्न वाढवणे आणि तिथल्या स्थानिक लेवलचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांपर्यंत महाराष्ट्र शासनाची किंवा केंद्र शासनाची नवीन योजना पोहोचवणे हाच उद्देश आपल्या असोसिएशनचा राहील। त्याचप्रमाणे CSC VLE यांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, जेणेकरून कोणते कामं करत असताना काही गोष्टी त्यांना कामं करताना अडचणी येतात, जेणेकरून एखादा उद्योग आधार म्हणा किंवा शॉपॅक्ट म्हणा किंवा फूड लायसन म्हणा किंवा पासपोर्ट म्हणा, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करण्यासाठीच आम्ही ही संघटना स्थापन केली। असोसिएशनच्या माध्यमातून सगळ्यात प्रथमतः सामाजिक सलोखा ही देखील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून आपला जो VLE आहे त्या भागामध्ये सामाजिक सलोखा याचा अर्थ त्या ठिकाणी एखादी शिबिर झालं, एखादं रक्तदान शिबिर म्हणा किंवा शैक्षणिकच्या बाबतीतल्या शिबिरं म्हणा किंवा आपल्या त्या ठिकाणी चर्चासत्रे म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा, चांगल्या तज्ज्ञांना त्या ठिकाणी आणून आपण त्या ठिकाणच्या लोकांपर्यंत ज्या तालुक्या लेवलला, जिल्हा लेवलला, महाराष्ट्रामध्ये सर्व लेवलपर्यंत सर्व जिल्हास्तरीय आपण हे शिबिरं आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे। त्याच पद्धतीने आपण ज्या VLEना आर्थिक बाबतीत कुणी असा अडचणीत असेल त्याला आर्थिक दृष्टीने आपण वाढवण्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न असेल। आणखी दुसरी गोष्ट असे की ज्या प्रशासकीय कार्यालयामध्ये होणाऱ्या अडचणी VLE लोक काम करत असतात, परंतु त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित भेटत नसतं। एखादा दाखला जर करायचा असेल तर तो दाखला कसा करायचा, दाखला करून घ्यायचा कसा, दाखला करण्याकरता लागणारे कागदपत्र काय असतील, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या VLE असोसिएशनच्या माध्यमातून सर्व VLEपर्यंत पोहोचवणार आहे। त्याचं कारण एकच राहील, ज्या VLEपर्यंत जर ह्या सगळ्या गोष्टी पोहोचल्या तर त्या ठिकाणच्या नागरिकांपर्यंत त्यांचे कामं झाले पाहिजे। नवीन येणाऱ्या पेन्शन्स असतात, ज्येष्ठ नागरिकांना मिळालेले पेन्शन चांगले भेटले पाहिजे, त्यांना त्या पेन्शन भेटण्यासाठी लागणारे कसे कागदपत्र असतील ही जर आपण लोकांपर्यंत पोहोचवलं तर VLEना व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर स्थानिक लोकांना त्याचा लाभ घेता येईल। शेतकऱ्यांच्या काय योजना असतात, शेतकऱ्यांच्या काय विम्याच्या संदर्भातील योजना असतात, त्या विम्याच्या संदर्भातलेली योजना आपल्या VLEपर्यंत व्यवस्थित जर पोहोचल्या तर ते शेतकरी त्या विम्याचा लाभ घेऊ शकतात। त्याच पद्धतीने आपल्या शैक्षणिकच्या बाबतीत जर झालं तर ज्या त्या भागामध्ये विद्यार्थी हुशार असतात, त्या विद्यार्थ्यांना नवीन शिष्यवृत्तीचा प्रकार असतो, त्या विद्यार्थ्यांसाठी उन्नतीसाठी त्यांना नवीन योजना असतात महाराष्ट्र शासनाच्या, त्या केंद्र शासनाच्या योजना असतात, त्या योजना त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा महत्त्वाचा दुवा म्हणजे हा VLE असतो। तो VLE लोकांपर्यंत त्या गाव लेवलला, जिल्हा लेवलला तो VLE स्वतः त्या नागरिकांना फेस करत असतो। त्यामुळे आम्हाला VLEना मार्गदर्शन करणं, चर्चासत्र करणं आणि त्यांची उन्नती वाढवणं हाच महत्त्वाचा उद्देश आम्ही या संघटनेच्या माध्यमातून, या असोसिएशनच्या माध्यमातून करत आहोत। माननीय रविशंकर प्रसाद साहेबांना एकच आमचं विनंती असेल, CSC असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही त्यांना एकच विनंती करतो, CSC VLEना तुम्ही महाऑनलाईन मिळून द्या, महाऑनलाईन चालू करून द्या। त्याच पद्धतीने UIDAIDच्या माध्यमातून आधार सेंटर कसं चालू करता येईल, कारण येणाऱ्या कालामध्ये निवडणूक विभागामध्ये आधारला लिंक होण्याची प्रक्रिया असेल। त्याच पद्धतीने इतर ज्या काही योजना असतील, सगळ्यात प्रथमतः आधार हा महत्त्वाची बाब असल्याने आधार हे सरकारी कार्यालयामध्ये शक्य होणं कठीण आहे। बँकामध्ये जर आपण म्हणत असेल की आधार चालू करू किंवा शासकीय कार्यालयामध्ये जर आपण म्हणत असेल की आधार चालू करू, हे शक्य नाही आहे, ही यंत्रणा शक्य करू शकत नाही। कारण की बँकेमध्ये आणि शासकीय कार्यालयामध्ये त्यांच्याच कामाचा व्याप खूप असल्याने त्यांना ते काम पार पडणं कठीण होतं। त्यामुळं आमची एकच विनंती राहील की CSCना प्रत्येकांच्या सेंटरवरती आधारच्या संदर्भातील ज्या गोष्टी असतील, समजा नवीन करायचं असेल किंवा अपडेट करायचं असेल किंवा काही करायचं असेल
तर त्यांच्या त्या सेंटरवरती करता आलं पाहिजे, हीच आम्हाला त्यांच्याकडे विनंती मांडायची आणि हे सगळं करून घेण्याची जबाबदारी आम्ही असोसिएशनच्या माध्यमातून करत आहोत. यावेळी CSC VLE असोसिएशनच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी राहुल गुरव तर उपाध्यक्षपदी समाजशील न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक देवकीनंदन शेटे यांची निवड करण्यात आली. आंबेगाव तालुका अध्यक्षपदी नितेश काळे तर उपाध्यक्षपदी सारिका दळवी यांना निवडण्यात आले. जुन्नर तालुका अध्यक्षपदी किरण तामाने तर उपाध्यक्षपदी राहुल बनकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी CSC VLE असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष कैलास बनसोडे, पुणे जिल्हा संघटक समाधान जगताप, सचिव कविता राठोड, संघटक अविनाश माळी, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष संतोष मदने, सुदर्शन कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. देवकीनंदन शेटे, संपादक समाजशील न्यूज, शिरूर, पुणे.